नमस्कार. किसनवीर खंडाळा सहकारी साखर उद्योग समूहाच्या कोजन प्रकल्पाचं उद्घाटन, इथं उभारण्यात येणाऱ्या गणेश मंदिराचं भूमिपूजन, हार्वेस्टर मशीनचा चावी प्रदान कार्यक्रम, साखरपोती पूजन, कोनशिला अनावरण आणि इथं संपन्न होणारा हा शेतकरी मेळावा, या सर्व कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आपले मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस, महसूल मंत्री आणि आमचे राजकीय हितचिंतक सल्लागार, ज्यांच्याकडे पुनर्वसन खातं सुद्धा आहे, सन्माननीय चंद्रकांत दादा, आमचे कौटुंबिक मित्र, सहकार मंत्री आदरणीय सुभाषराव बापू, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले मंत्री महोदय बबनराव लोणीकर, दुसरे मंत्री महोदय, या जिल्ह्याचे सुपुत्र श्री महादेव जानकर, व्यासपीठावर विराजमान असलेले महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासक मंडळाचे सन्माननीय सदस्य, आमचे दुसरे मित्र श्री अविनाशजी, श्री शेखरजी, श्री विक्रम पावसकर, खंडाळा कारखान्याचे चेअरमन, आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय गाडवे सर, कारखान्याचे व्हाईस चेअरमन, माजी संसद सदस्य सन्मान्य गजानन भाऊ, खंडाळा कारखान्याचे व्हाईस चेअरमन सन्मान्य विजी पवार, आमचे दुसरे मार्गदर्शक सन्माननीय प्रल्हादराव भाऊ, व्यासपीठावर वाईआरबेन बँकेचे चेअरमन, किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे संचालक चंद्रकांत काळे, आमचे मित्र अनिल जाधव, जितेंद्र धरू, या कार्यक्रमाच्या निमित्तानं जिल्हाभरातून उपस्थित असलेले विविध पक्षाचे सर्व नेते, या तालुक्यातील, कारखान्याच्या परिसरातील आणि संबंध जिल्ह्याभरातील विविध संस्थांचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत, सोसायट्या आणि विविध सहकारी संस्थांचे उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, दोन्हीही कारखान्याचे सर्व सन्माननीय संचालक, उपस्थित बंधू भगिनी, तरुण मित्र आणि पत्रकार हो, किसनवीर परिवाराच्या वतीनं तुम्हा सगळ्यांच्या भेटीचा मी या ठिकाणी आनंद व्यक्त करतो, हरिक व्यक्त करतो. खंडाळा कारखान्याची उभारणी की या परिसरातल्या सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांच्या सामूहिक इच्छाशक्तीचं हे फलित आहे. आदरणीय प्रतापराव भाऊंनी 1995 पूर्वी या कारखान्याचा परवाना मिळवला. त्यावेळची परिस्थिती प्रतिकूल होती, कारखान्याची उभारणी होऊ शकली नाही. पण मला आनंद आहे, गाडवे सर असतील, बकाजीराव आबा असतील, या सगळ्या सहकारांनी तो परवाना, उपलब्ध असलेली जमीन आज तागायत संरक्षित आणि शाबूत ठेवण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं. आघाडीच्या सरकारच्या कालखंडामध्ये सन्मान्य सुधीर कुमार गोयल साहेबांनी ही संकल्पना मांडली की महाराष्ट्र सहकार कायदा 1960 अंतर्गत सेक्शन 20 खाली अशा स्वरूपाची भागीदारी होऊ शकते, तुम्ही तशा स्वरूपाचा प्रस्ताव पाठवा. तो प्रस्ताव पाठवल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री सन्मान्य पृथ्वीराज बाबा, स्वर्गीय पतंगराव कदम साहेब, तत्कालीन सहकार मंत्री हर्षवर्धन भाऊ, बाळासाहेब थोरात, बंटी पाटील आणि या सगळ्या संकल्पनांना आकार देणारे तत्कालीन साखर आयुक्त विजय सिंगल
या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नातून मदतीतून हा कारखाना आकाराला आला। ज्यांनी ज्यांनी उभारणीमध्ये मला सहकार्य केलं त्या सगळ्यांच्या प्रती मी या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो। पायाभरणीमध्ये या सगळ्यांची मदत निश्चित झाली, पण या सहकार्याच्या मंदिराचा कळस चढवत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांची सर्व टीम आम्हा सगळ्यांच्या सोबत असावी अशा स्वरूपाची भावना मी व्यक्त केल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री आणि अनपेक्षितरित्या आणखी 2 मंत्री यांच्यासह आपण सर्वजण आलात, मला मनापासूनचा आनंद आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्य शासनाच्या प्रशासनामध्ये काम करणारे अनेक अधिकारी, जिल्ह्याच्या प्रशासनामध्ये काम करणारे सर्व अधिकारी, याही सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो। देवेंद्रजी, माझी आपल्याला एक विनंती आहे, आम्ही भारत बलशाली करण्याचं जेव्हा स्वप्न पाहतो किंवा बोलतो, गेल्या 40 वर्षाच्या सार्वजनिक आयुष्यामध्ये वावरल्यानंतर जोपर्यंत ग्रामीण भाग समृद्ध होत नाही, शेतकरी समृद्ध होत नाही, तोपर्यंत राज्य आणि देश समृद्ध होण्याची कल्पना जर कोणी मांडत असेल तर ते खरं नाही। आज जर आपण बारकाईनं पाहिलं, योगायोगानं कापूस पांढरा आहे, दूध पांढरं आहे, साखरही पांढरी आहे, आणि या स्वच्छ सगळ्या स्फटिकासारख्या असणाऱ्या गोष्टींचे दिवस मात्र चांगले नाही आहेत। या सगळ्या गोष्टींना चांगले दिवस जर यायचे असतील तर शेतकऱ्याला बळकटी देण्याचं काम आपल्या सगळ्यांना करावं लागेल। मला जाणीव आहे, अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर महाराष्ट्रामध्ये किती क्षेत्र पाण्याखाली येणार आहे, ते जेमतेम 18% पाण्याखाली येणार आहे। याचा अर्थ 82% क्षेत्र हे निसर्गावर अवलंबून राहणार आहे। दूरगामी परिणाम करणारी धोरणं आणि ही सगळी परिस्थिती बदलेल कशी, शेती शाश्वत कशी होईल, शेतीमध्ये काम करणाऱ्याला आनंद कसा वाटेल की मी शेतकरी हे सांगायला अभिमान कसा वाटेल, अशा स्वरूपाचं काम तुमच्या हातून व्हावं ही आम्हा सगळ्यांची मनापासूनची अपेक्षा आहे। सन्मान्य गडकरी साहेब गमतीनं उल्लेख करतात की एखादा राजकीय स्पर्धक तयार झाला तर त्याला एखादा कारखाना काढून द्यावा, लागलं तर खिशातलं भागभांडवल काढून द्यावं, तो एकदा कारखान्याच्या कामात गुंतला की आपला राजकीय मार्ग सुकर होतो असं गडकरी साहेब म्हणतात। पण त्यानंतर साताऱ्याच्या भाषणामध्ये त्याने असे उल्लेख केला की पूर्वजन्मी मी काय पाप केलं होतं तेव्हा कारखाना चालवायची माझ्यावर वेळ आली। मला वाटतं की बहुतेक आमच्या हातून 3 पापं घडली असावीत म्हणून सहकारातली 3 मंदिरं उभी राहिली। पण मला मनापासूनचा आनंद आहे, राजकीय यश अपयश याच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य माणसाला बळकटी देण्याच्या दृष्टीनं सहकार्याचं हे काम पुढे नेत असताना मला मनापासूनचा आनंद आहे। साहेब, साखरधंदा अडचणीत आहे, खूप अडचणीत आहे। मला वाटतं की 2 दिवसापूर्वी मी FRP नसती दिली तर कदाचित आज तुम्ही आला नसता। सुदैवाने मी ते FRP देऊ शकलो, पण मला सांगायला या गोष्टीचा अभिमान वाटतो की माझ्या किसनवीर कारखान्याचं कार्यक्षेत्र 6 तालुक्यांचं 540 गावांचं 52,000 सभासद आहेत, पण इथला शेतकरी ज्या निष्ठेनं ज्या विश्वासानं आम्हा सगळ्यांच्या बरोबर राहिला त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या चांगुलपणाला, कृतज्ञतेला, सांभाळून घेण्याच्या वृत्तीला मी मनापासूनचा सलाम करतो। तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद आहे। केंद्र शासनाचे मला एका गोष्टीसाठी मनापासून धन्यवाद मानायचे। मध्यंतरी केंद्र शासनानं साखरेला किमान आधारभूत किंमत म्हणून 2900 रुपये जाहीर केले। ही जर मदत कदाचित केली नसती तर महाराष्ट्रातली सहकारी आणि खाजगी कारखानदारी पूर्णतः कोलमडून पडली असती अशी अवस्था होती। एक ढाल आम्हाला प्राप्त झाली, एक संरक्षण प्राप्त झालं। पण सन्माननीय मुख्यमंत्री महोदय साहेब, देशाची जर सरासरी आपण काढली तर 34 ते 35 रुपये हा 3500 रुपये हा क्विंटलचा उत्पादन खर्च आहे आणि आम्हाला साखर विकावी लागते 2900 रुपयांनी। 500 ते 600 रुपयाचं डेफिसिट आहे। हे डेफिसिट काढल्याशिवाय FRP देण्यामध्ये ज्या आज अडचणी उभ्या राहत आहेत त्याच्यावर जर मार्ग काढायचा असेल तर राज्य शासनानं जाणीवपूर्वक एकतर साखरेचा आधारभूत किंमत 34-35 वर नेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे। मला माहिती आहे आपण केंद्र सरकारला पत्र दिलेलं आहे, पण मी आपल्याला विनंती करेन, प्रामुख्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजी आणि आपण पुढाकार घेऊन केंद्र शासनाच्या पातळीवर
शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आपण कर्मयोगाची भूमिका बजवावी अशा स्वरूपाची अपेक्षा व्यक्त करणारा मी कार्यकर्ता आहे. पूर्वीच्या कालखंडामध्ये उत्तर पूर्व राज्यामध्ये आपल्या इथून साखर मोठ्या प्रमाणामध्ये जात असे. आज परिस्थिती अशी आहे, आम्हाला ट्रान्सपोर्टच्या चार्जेस परवडत नाहीत. यूपीला ती राज्य जवळ पडतात. महाराष्ट्राचं सगळ्याच्या सगळं मार्केट यूपी राज्यानं काबीज केलेलं आहे. रोज काही कंटेनर उत्तर पूर्व राज्यामध्ये जायचे, आज एखादाही कंटेनर 15-15 दिवस, महिने वर्ष जाताना दिसत नाही. तर ट्रान्सपोर्ट सबसिडीच्या संदर्भामध्ये काय करता येईल का, याचाही विचार आपल्याला निश्चितपणानं करावा लागेल. दुर्दैवानं ऊसकरी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये समाज धुरीण्यांच्यामध्ये संभ्रम आहे. पण मी नम्रपणानं आपल्या निदर्शनाला आणू इच्छितो, सरकारच्या मदतीची गरज लागते हे खरं आहे. पण केंद्र सरकारला वर्षाकाठी 12,000 कोटी रुपयाचं कर रूपानं उत्पन्न देणारा हा सुद्धा उद्योग हे नजरेआड होता कामा नये. या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. शेतकरीही जगवला पाहिजे आणि सरकारचंही उत्पन्नाचं स्तोत्र असलेलं ते खंडित होणार नाही, याच्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. मी बऱ्याचदा ही गोष्ट बोलत असतो, लोक हसतात. साहेब, सेन्ससनुसार जर माहिती घेतली तर माणशी साधारण वर्षाला 22 किलो साखर लागते. दिवसाचा हिशोब केला तर साधारण 67 ग्रॅम साखर लागते. आजच्या भावाने 30 रुपयाने कॅल्क्युलेट केले तर 2 रुपये 70 पैसे होतील. 4 रुपयाने केलं तर 2.80 होतील, 3 रुपये होतील, 4 रुपये होतील. साखर स्वस्त झाली म्हणून कोणी ओंजळीनं खाणार नाही. पण जर बारकाईनं आपण पाहिलं तर 20 ते 22% साखर फक्त खाद्यपदार्थ घरगुती वापरासाठी लागते. उर्वरित साखर कोल्ड्रिंक्स असतील, बेवरेजेस असतील, फार्मास्युटिकल्स असतील, स्वीट्समध्ये असतील. 30 रुपयाची साखर वापरणार, त्यातल्या वापरलेल्या कॅडबरीची किंमत काय, पेप्सीची काय, कोकोकोलाची काय, का नाही द्विस्तरीय साखरेमध्ये दर आणायचा. सामान्य ग्राहकाला आणखी 10 रुपये कमी करून द्या. पण जो कॉर्पोरेट आहे, जो मोठ्या प्रमाणामध्ये साखर वापरतो, त्याला 40 रुपयानं पडली तर काय बिघडणार आहे, 50 रुपयानं पडली तर काय बिघडणार आहे, याचाही विचार करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना योग्य दाम दिलं पाहिजे, हे मला मान्य आहे, दिलंच पाहिजे. पण शेतकऱ्याला योग्य दाम देत असताना आमच्या उत्पादन खर्चापेक्षा कमी भावामध्ये जर आम्हाला आमची साखर विकावी लागत असेल तर पैसे द्या म्हणणं बरोबर आहे. बापूंनी बडगा दाखवणं बरोबर आहे. मला 4 फोन केले, बघा FRP नाही दिली तर येणार नाही आम्ही. बरोबर आहे तुमचं म्हणणं, शेतकऱ्यांचं हित जपलंच पाहिजे. पण बापू पैसे आणायचे कुठनं, तोही मार्ग सांगा ना. दिलेच पाहिजेत पैसे. या सगळ्या पार्श्वभूमीवर साखर धंद्याच्या संदर्भामध्ये आणि माणसं काय हौसेनं साखरेकडे वळत नाहीच आहेत. एक उदाहरण 1 मिनिटात सांगतो आणि मी या ठिकाणी थांबेन. मी स्वतः शेती करत होतो. जुनी गोष्ट 15-20 वर्षापूर्वीची आहे. मी कलिंगडाचं उत्पादन घेतलेलं होतं. त्या दिवशी ट्रकभर कलिंगडं निघाली. मी म्हटलं आज मुकदम किंवा गड्यांना पाठवण्यापेक्षा या ट्रक बरोबर आपण स्वतः मार्केटला जाऊ. मी पुण्याच्या मार्केटमध्ये गेलो. सकाळी 5:30-5:45ची वेळ होती. योगायोगानं रजनीश आश्रमची गाडी प्रवेश करती झाली. तिथं आल्यानंतर त्यांनी दलालांना विचारलं, हाऊ मेनी रुपीज 100 वॉटरमेलन, किती रुपयानं 100 कलिंगडं देणार. दलालांनी माझ्याकडे पाहिलं आणि दलालांनी सांगितलं 1200 रुपीज 100 वॉटरमेलन. ते म्हटले नो दिस इज टू मच, 1000. त्यांनी पुन्हा माझ्याकडे पाहिलं. म्हटलं ओके देऊन टाका म्हटलं. 100 कलिंगडं 1000 रुपयाला विकली गेली. माझ्यातला कष्ट करणारा तेव्हाचा तरुण शेतकरी गणित मांडायला लागला, स्वप्न पाहायला लागला की आज जाताना आपण 30,000 रुपये 33,000 रुपये घेऊन जाणार. राहिलेले 2900 कलिंगडाचे नामे लावले ढीग. हे एकूण 100 कलिंगडं 1000 रुपयाला विकली आणि राहिलेली 2900 कलिंगडं साहेब 2300 रुपयाला गेली. 33,000 घेऊन येणारा शेतकरी 2300 रुपये घेऊन आला. काय करायचं शेतकऱ्यांनी? ही शाश्वती धान्य पिकामध्ये नसल्यामुळं जे शाश्वत पीक आहे, ज्याला विक्रीची व्यवस्था आहे, ज्याला निश्चित किंमत आहे, आणि म्हणून शेतकरी त्या ऊसाकडे वळतो. आम्हाला काही हौस नाही. दुसरी शेतीच परवडण्याची झालेली आहे. कारखान्यामध्ये कुटुंब प्रमुख म्हणून काम करत असताना पाहतो, भला पगार नका देऊ पण निदान लगीन होईपर्यंत तरी म्हणा की कारखान्यात माझ्या परमनंट लग्न झाल्यावर घरी पाठवा. ही शेतकऱ्यांच्यावर अवस्था काय यावी, या साऱ्या गोष्टींचा आपण गंभीरतापूर्वक विचार करावा, अशा स्वरूपाची विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो. मध्यंतरी केंद्र शासनानं
इथेनॉलच्या संदर्भात धोरण ही तक्रार नव्हे, पण वस्तुस्थिती आपल्या निदर्शनाला आणण्याची गरज आहे. 2 महिन्यापूर्वी टेंडर झाले, आम्हाला 2 कोटी लिटरचं टेंडर मिळालं. साहेब, BHEV-2 इथेनॉलला जाण्याची परवानगी आजही नाही मिळालेली. 2 महिने झाले इथेनॉल साठवून ठेवलेलं आहे. इथेनॉल साठवायचा कुठं असा प्रश्न आहे. टेंडर एका बाजूला मिळालेलं आहे. आणि जर प्रशासकीय दिरंगाई होत असेल तर केंद्र शासनाचं इतकं सुरेख असलेलं धोरण त्याची योग्य अंमलबजावणी कशानं होणार आहे. तर या साऱ्या गोष्टींचा साकल्याने विचार करून सहकारातला उद्योग हा वाचला पाहिजे. तो मदन भोसलेच्या मालकीचा नाही आहे. मी आज असेन उद्या नसेन, पण कष्ट करणारा जो शेतकरी आहे त्याच्या मालकीची ही इंडस्ट्री टिकली पाहिजे, त्याला पण संरक्षण दिलं पाहिजे, एवढीच अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो. फार बोलणं संयुक्तिक होणार नाही. तुम्हाला जालन्याला जायचं याची मला जाणीव आहे आणि दोन्हीही मंत्री महोदय या ठिकाणी बोलणार आहेत. आमचे मंत्री सहकार मंत्री आहेत, दादा आहेत, दोघेही बोलणार आहेत. मी या सगळ्यांच्या साक्षीनं आपल्या उर्वरित कारकिर्दीला किसनवीर परिवाराच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपली उर्वरित कारकीर्द आम्रवृक्षासारखी बहरलेली, डवरलेली, सदाहरित, समाजाला सेवेची सावली आणि विकासाची फळं देणारी ठरो, एवढीच अपेक्षा व्यक्त करून आपल्या इथं येण्याचं मनपूर्वक स्वागत करून मी आपली रजा घेतो. धन्यवाद. प्रमुख अतिथी, या राज्याचे कर्तव्यदक्ष तरुण तडफदार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, या राज्याचे महसूल मंत्री, आमचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांत दादा, माझे सहकारी बबनराव लोणीकर साहेब, आमचे दुसरे सहकारी महादेवराव जानकर, या कारखान्याचे किसनवीर परिवाराचे संस्थापक पालक आदरणीय मदनदादा, शेखरजी चरेगावकर, अविनाशजी महागावकर, व्यासपीठावरील सर्व कारखान्याचे संचालक, चेअरमन, सर्व पक्षाचे पदाधिकारी, उपस्थित शेतकरी भावांनो, बंधूंनो, भगिनी आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, दादांनी खंत व्यक्त केली. मेक इन इंडिया म्हणत असताना गाव आणि शेतकरी केंद्रबिंदू मानायला पाहिजे आणि गाव आणि शेतकरी जोपर्यंत समृद्ध होत नाही तोपर्यंत मेक इन इंडियाचं स्वप्न साकार होणार नाही. ज्यावेळेस माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सहकाराचा पदभार ज्यावेळेस दिला त्यावेळेस कानमंत्र दिलेला आहे की सहकार समृद्ध करायचा आहे आणि सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्र समृद्ध करायचा आहे. ही भूमिका घेऊन मला जबाबदारी दिलेली आहे. आणि मदनदादा, आपल्याला पूर्ण माहिती आहे, राज्यात जवळपास 22,000 विविध कार्यकारी संस्थांचं जाळं होतं. ही शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थानं कणा होता, पण त्यामधल्या जवळपास 50-55% विविध कार्यकारी संस्था बंद आहेत आणि केवळ 10,000 विविध कार्यकारी संस्था सुरू आहेत. राज्यातले खरेदी विक्री संघ जवळपास 50% 60% बंद आहेत, जे की शेतकऱ्यांच्या केंद्रबिंदू असलेले खरेदी. आम्ही ज्यावेळेस पदभार घेतला त्यावेळेस ठरवलं की गाव समृद्ध करायचं आहे, शेतकरी समृद्ध करायचं आहे, शेतकऱ्याच्या अडचणी काय आहेत. आणि मग लक्षात आलं ज्या विविध कार्यकारी संस्था आहेत त्या 50-55% 11-12,000 विविध कार्यकारी संस्था बंद आहेत आणि बोटावर मोजण्या इतक्या संस्था ह्या नफ्यात चालतात, बोटावर मोजण्या इतक्या राज्यातल्या. आणि म्हणून या सहकारमधल्या विविध कार्यकारी संस्थांना, या पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करावं म्हणून श्रद्धेय अटलजी वाजपेयी यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून 25 डिसेंबर 2016 पासून अटल महापणन विकास अभियान, सहकारी संस्थांचं बळकटीकरण हा उद्देश ठेवून राज्यभर अनेक
कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला. सर्व संस्थांना, ज्या उद्देशानं संस्था विविध कार्यकारी संस्था होत्या, त्या सर्व विविध कार्यकारी संस्थांना त्यांची ताकद, त्यांची क्षमता, त्यांना घटनेनं दिलेला अधिकार, हा सर्व या गोष्टीची जाणीव करून दिली. आणि मला सांगायला सार्थ अभिमान वाटतोय, पहिल्याच वर्षी या संस्थांनी ग्रामीण भागामध्ये जवळपास 800 ते 850 विविध कार्यकारी संस्थांनी स्वतःचे व्यवसाय उभा केले, ग्रामीण भागामध्ये व्यवसाय उभा केला. दुसऱ्या वर्षी परत सुरू केलं. जवळपास 2000 या विविध कार्यकारी संस्थांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले. आणि मला खात्री आहे पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस मी ह्या 2000 संस्था माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर सादरीकरण केलं की या विविध कार्यकारी संस्थेला कोणत्याही प्रकारचं अनुदान दिलेलं नव्हतं. आमचा ब्रीदवाक्यच होतं, अनुदानातून नाही योगदानातून ह्या संस्था मोठ्या करायच्या. प्रत्येक ग्रामीण भागातला शेतकऱ्यांना सभासद करून घ्यायचं. दुर्भाग्यानं आपण येथे साक्षीदार आहात. ह्या विविध कार्यकारी संस्था या शेतकऱ्यांच्यासाठी आहेत, परंतु जे चेअरमन आहेत, अनेक ठिकाणचे चेअरमन, या ठिकाणचे नसतील पण अनेक ठिकाणचे चेअरमन फक्त कुणाला सभासद करतायत? 10 गुंठ्याच्या पुढच्या सर्व खातेदारांना सभासद करत नाहीत. करतात ते फक्त आपल्या पक्षाला, आपल्या गटाला सभासद. बरोबर? खरं आहे खोटं आहे? का मोठ्या आवाजात बोलायचं नाही? नाही, आज सुद्धा नाही. मी आज दाव्यानं सांगतो. पावसकर साहेब, खरं आहे का? खरं म्हणजे बापूंनी म्हणण्यासारखं काही शिल्लकच ठेवलं नाही. त्यामुळे संस्कृतमध्ये असं म्हणतात की मम म्हणायचं, तुम्हाला जे म्हणायचं तेच मला म्हणायचं. किसनवीर कारखान्याच्या कोजन प्रकल्पाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित राज्याचे अतिशय यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, व्यासपीठावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे आवडते, एखादा राजकीय कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता कसा असावा, कितीही अडचणीत असलं तरी त्याचं हास्य, त्याचं हसू चेहऱ्यावरचं जाता कामा नये, असे सतत हसतमुख आणि आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबाचे सदस्य माननीय मदनदादा, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, कारण माननीय मुख्यमंत्री महोदयांना जालन्यातला एक कार्यक्रम करून पुन्हा मुंबईत वेळेत पोचायचं आहे. व्यासपीठावर सर्व मान्यवर व प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज खरं म्हणजे एका बाजूने 2 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक निर्णय केला की साधारणतः मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागेल, त्याआधी राज्यात आपण जी प्रचंड विकास कामं दिली त्याची उद्घाटनं पूर्ण झाली पाहिजे. त्यामुळे महिनाभर कोणीही एका व्यासपीठावर दोघांनी जायचं नाही, प्रत्येकाने आपापल्या भागातली कामं करा, उद्घाटनं करा. पण मदनदादांवर त्यांचं प्रेम इतकं की त्यांनी 1 नाही 2 नाही एकूण 4 मंत्र्यांना आपल्याबरोबर आणलं. याचं कारण मदनदादांचा त्यांचा जुना स्नेह, मदनदादांवर त्यांचं असणारं प्रेम, आणि त्यामुळे एका अर्थाने आम्ही सगळे कसे तुमच्या पाठीशी उभे आहोत असं दाखवण्यासाठी ते एकटे आले नाहीत, तर बरोबरीने सगळ्यांना बरोबर घेऊन आले. आणि त्यामुळे ह्या सगळ्या आगामी काळातल्या वाटचालीला मी खूप खूप शुभेच्छा देतो. ज्या वेळेला 2014 साली सरकार आलं त्यावेळेला अनेकांच्या भुवया उंचावल्या. एक तर BJPचं सरकार, त्यात मुख्यमंत्री फडणवीस, म्हणजे आता हे पूर्ण सहकाराचा वाटोळ करून टाकणार. आणि अनेकांनी हे गृहीतच धरलं की आता आपापल्या सहकारी संस्था बंद करून आणखीन काय उद्योग करायचा का बघूया. परंतु मुख्यमंत्र्यांचं एक वैशिष्ट्य आहे, ते कशावरही रिॲक्ट होत नाहीत. अतिशय शांतपणे आपल्याला जे करायचं ते करत पुढे जातात. आणि गेल्या 4 वर्ष आता क्रॉस झाली, 4 वर्ष 2-3 महिने झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने, त्यांच्या कामाने दाखवून दिलं की एकनेक सहकार संस्था टिकेल कशी, ती वाढेल कशी, असा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे कारखाने तर येवाना बंदच व्हायला पाहिजे होते ना. 19 रुपये बंद खाली साकारली होती, मी सहकार मंत्री होतो. पण माननीय मुख्यमंत्री 10 वेळा दिल्लीमध्ये गेले, 2400 कोटी रुपयाचं कर्ज आणलं विना व्याज. 5 वर्षाचं रिपेमेंट शेड्यूल ठरलं, 5 वर्षामध्ये 2400 कोटीचं व्याज होतं 1100 कोटी.
हे 1100 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्री महोदयाने राज्याच्या तिजोरीतून भरण्याचा निर्णय केला आणि त्यामुळे 19 रुपयापर्यंत साखर खाली येऊन सुद्धा FRP पूर्ण देता आली. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या वर्षी काही हजार कोटींची FRP राहिली. आपल्याकडे गेल्या वर्षी 57 कोटी FRP राहिली. ती यवना बापूंनी कमी केली असेल. यावर्षीची थोडी अडचण आहे, ती पण गेल्या आठवड्याभरात संपत आली. बापूंनी बडगाव उगारला आणि गेल्या आठवड्याभरामध्ये 3600 कोटी रुपयाची FRP शेतकऱ्यांना मिळालेली आहे, बाकी मिळेल. आणि त्यामुळे गेल्या 4-4.5 वर्षामध्ये जे वाटत होतं की हे सहकार मोडून टाकणार आहे ना, सहकार काही कळत नाही, ग्रामीण भागावर यांचं राजकारण करत नाही, यांचं सगळं शहरी भागावर आहे, मेट्रो करणार. पण त्यांनी मेट्रो करण्याच्या बरोबरीने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणली आणि त्यातून गावातलं रस्त्यांचं जाळं पूर्ण पक्कं करत आणलं. कारण जोपर्यंत गावातलं रस्त्यांचं जाळं पक्कं होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचा माल लवकर मार्केटमध्ये येणार नाही. आणि त्यामुळे एक अनेक निर्णय सांगता येतील की ज्या निर्णयातून सहकार मजबूत कसा होईल. त्यांना हे नीट माहिती आहे की एक सहकारी संस्था उभी राहिली की त्याभोवती एक 10-20 गाव. नक्कीच अगदी योग्य आहे. येस, आणि ते आपण करणारच, काळजी करू नका. किसनवीर खंडाळा साखर कारखान्याच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्याचे सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख, माझे सहकारी पाणीपुरवठा मंत्री बबनरावजी लोणीकर, पशुसंवर्धन मंत्री महादेवराव जानकर, या कार्यक्रमाकरता ज्यांनी आम्हाला निमंत्रित केलं आणि हा किसनवीर परिवार अत्यंत समर्थपणे जे चालवत आहेत, वाढवत आहेत, समृद्ध करत आहेत आणि शेतकऱ्यांचं हित जोपासत आहेत, ते माननीय मदनदादा भोसले, मंचावर उपस्थित गजाननराव बाबर, शेखरजी चरेगावकर, अविनाशजी महागावकर, चंद्रकांतजी काळे, विक्रमजी पावसकर, अनिलजी जाधव, श्री MB जाधव, VG पवार, श्री प्रल्हाद चव्हाण, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर अधिकारी पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम किसनवीर परिवाराचं, मदनदादांचं आणि संपूर्ण टीमचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की आज या ठिकाणी कोजेन प्रकल्पाची सुरुवात ही किसनवीर परिवाराने केली आणि त्या माध्यमातून या परिवाराचा जो विस्तार आहे तो नव्याने वाढवण्याचं काम आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालं आहे. आम्ही इथे आल्यानंतर भूमिपूजन केलं आणि त्यानंतर हार्वेस्टरची चावी देखील त्या ठिकाणी 2 जणांना आम्ही त्या ठिकाणी सुपूर्द केली आणि त्या ठिकाणी हे लक्षात आलं की राज्यामध्ये हार्वेस्टरचा उपयोग केवळ 2% शेतीमध्ये होतो आहे आणि आता किसनवीरचा जर आपण विचार केला तर तो 25% होतो आहे आणि आता 50%कडे वाटचाल चालली आहे. मला असं वाटतं की प्रागतिकतेचं जे लक्षण आहे ते इथनंच आपल्याला पाहायला मिळतं. खरं म्हणजे भविष्यकाळामध्ये आपल्याला हार्वेस्टरचा उपयोग करावाच लागेल, कारण आज आपले जे ऊसतोड कामगार आहेत यांचे देखील मुलं हे शिकायला लागले आहेत आणि ऊसतोड कामगाराच्या मुलांनी ऊसतोड कामगारच व्हावं अशा प्रकारची अपेक्षा ठेवणं देखील चुकीचं आहे. किंबहुना त्यांना देखील समृद्धी मिळाली पाहिजे ही आपली सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कामगार ज्यावेळेस कमी होऊ लागले आहेत आणि मोठ्या प्रमाणात ऊसाचं जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये अडचणी तयार होत आहेत, त्यावेळी हार्वेस्टरच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात मेकनायझेशन करणं ही देखील एक आपल्या सर्वांची एक मजबुरी झाली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं हा एक अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी सुरू झाला. मला या निमित्ताने सांगायचं आहे, राज्य सरकारने देखील एक योजना तयार केली आहे आणि RKVYमधनं आम्ही हार्वेस्टर करता 40 लाख रुपयाचं त्या ठिकाणी सबसिडी देतो आहोत की ज्या माध्यमातून जास्तीत जास्त हार्वेस्टर्स जे आहेत ते आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी घेता यावे किंवा आमच्या बेरोजगार युवकांना देखील त्या ठिकाणी घेता यावे, संस्थांना घेता यावेत, अशा प्रकारची आपण योजना ही या निमित्ताने तयार केली आहे. खरं तर मदनदादा म्हणाले ही गोष्ट खरी आहे की साखर उद्योग हा एक आपल्या राज्याचा अत्यंत महत्त्वाचा उद्योग आहे. ऊसाचं आमचं जे पीक आहे हे शाश्वत आहे,
पाऊस जास्त झाला, एखाद वेळा गारपीट झाली, तरी देखील हे पीक बऱ्यापैकी सस्टेन होतं. आणि त्यामुळे जी वोलेटॅलिटी आपल्याला इतर पिकांमध्ये दिसते तशा प्रकारची ऊसाच्या पिकामध्ये आपल्याला दिसत नाही. आणि खऱ्या अर्थानं ऊसाच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काही असेल तर आपण नेहमी असं म्हणतो की शेतकऱ्याच्या हातात बाजार असला पाहिजे. शेतकऱ्याला त्याच्या मालाचा भाव केव्हा मिळेल, जर बाजारावर त्याचा कंट्रोल असेल. आज आपण बघतो की बहुतांश मालाच्या बाबतीत बाजारावर शेतकऱ्याचा कंट्रोल नाही आहे. पण ज्यावेळी आपण एखाद्या मालावर प्रोसेसिंग सुरू करतो त्यावेळी प्रोसेसिंगमुळे त्याचा जो बाजार असतो तो शेतकऱ्याच्या हातामध्ये येतो. आणि ऊस कारखानदारीनं सगळ्यात महत्त्वाचं जर काही केलं असेल तर ऊस कारखानदारीनं शेतकऱ्याच्या हातामध्ये ऊसाचा बाजार दिला आहे. आज FRPच्या माध्यमातून त्या ठिकाणी हमीभाव मिळतो आहे. कारखाने चालवायचे असतील तर कारखानदारांना हा ऊस घ्यावाच लागेल. आणि त्यामुळे आता हा जे काही नातं तयार झालं आहे त्या नात्यामुळे हा जो बाजार आहे हा कारखानदारांच्या हातापेक्षा शेतकऱ्यांच्या हातात आता मोठ्या प्रमाणात गेला आहे. आणि म्हणून हे जे काही ऊसाचं अर्थकारण आहे या अर्थकारणातनं मी असं म्हणत नाही की आमचा शेतकरी खूप समृद्ध झाला, पण मी असं नक्की म्हणेन की आमच्या शेतकऱ्याला एक स्थैर्य या माध्यमातून लाभलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्या सरकारनं देखील सातत्याने ऊस कारखानदारी साखर कारखानदारीला कशा प्रकारे मदत करता येईल हा प्रयत्न या ठिकाणी केला. एकीकडे शेतकऱ्याची FRP तर दिलीच पाहिजे आणि दुसरीकडे एकूण बाजारपेठेतली जी अवस्था आहे आपण बघतो की आज देखील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये साखरेचे भाव हे आपल्या भारतातल्या बाजारपेठेपेक्षा 1100 रुपयांनी कमी आहेत. त्याच्यामुळे आपल्याला डोमेस्टिक मार्केटशिवाय आज त्याचा पर्याय दिसत नाही. जर एक्सपोर्ट करायचं असेल तर एक्सपोर्ट अनुदानाशिवाय ते एक्सपोर्ट करता येत नाही. वेगवेगळी जी राज्य आहेत, ब्राझीलसारखा देश आहे, या देशामध्ये खरं म्हणजे साखरेचे भाव आज ठरतात. त्यामुळे साखरेचे भाव हे ठरवण्याचा अधिकार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेला आणि दुसरीकडे ऊसाचे भाव ठरवण्याचा मात्र अधिकार हा कायद्याने आपल्या समितीला. त्यामुळे ऊसाचे भाव आपण ठरवतो पण जो एंड प्रॉडक्ट आहे साखर त्याचे भाव आपण ठरवत नाही. आणि म्हणून त्यातनं एक मोठी तफावत तयार होते. एकीकडे शेतकऱ्याला FRP देताना कारखान्यांना देखील बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. पण ज्याचा उल्लेख दादांनी केला, ज्याचा उल्लेख बापूंनी केला, सुरुवातीला दादांकडे खातं होतं मग बापूंकडे खातं होतं. मी या दोन्ही मंत्र्यांचं मनपूर्वक अभिनंदन याकरता करेन की गेल्या 4 वर्षामध्ये महाराष्ट्र एक असं राज्य आहे की ज्या राज्यांनी 95-97% जास्त FRP दिली आहे. मागच्या वर्षी तर 99% FRP ही आम्ही या ठिकाणी दिलेली आहे. देशाच्या कुठल्याही राज्याने 50% जास्त FRP त्या ठिकाणी दिलेली नाही. पण महाराष्ट्रामध्ये 99% FRP ही शेतकऱ्याला अदा करण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि हे करताना थोडी सक्ती आम्ही जरूर केली पण त्यासोबत कारखान्यांना मदत करण्याचं धोरण देखील आम्ही ठेवलं. 2000 कोटी रुपयाचं पॅकेज आम्ही दिलं, सॉफ्ट लोनचं पॅकेज दिलं, केंद्र सरकारचं पॅकेज दिलं. केंद्र सरकारने यावर्षी 13,000 कोटी रुपयाचं पॅकेज दिलं. एक्सपोर्ट सबसिडी आपण दिली. वेगवेगळ्या प्रकारे ही मदत आपण त्या ठिकाणी केली आणि त्या मदतीच्या माध्यमातून आपल्याला FRP कशा प्रकारे देता येईल हा प्रयत्न देखील आपण केला. राज्य सहकारी बँक असेल तर त्याच्या माध्यमातून आपल्याला जास्ती उचल कशी देता येईल हा प्रयत्न आपण केला. जे कारखाने अडचणीत होते त्या अडचण्यांना थोडं आउट ऑफ द वे जाऊन काही मार्ग काढून काही हमी देऊन आपल्याला परत लोन कसं देता येईल याचा प्रयत्न आपण केला. आणि मोठ्या प्रमाणात हे सगळे कारखाने या ठिकाणी चालले पाहिजेत, ते सुरू झाले पाहिजेत असा प्रयत्न देखील आपण केला. पण हे सगळं करत असताना आज एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की भविष्य जे आहे ते असंच असणार आहे. केवळ साखरेच्या भरोशावर साखर कारखानदारांनी चालवणं हे आता अत्यंत कठीण आहे. सरकार मदत करू शकते पण सरकारची देखील मदत करण्याची एक क्षमता आहे. आणि ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली परिस्थिती आपल्याला दिसते आहे त्यानुसार साखरेचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एक कालचक्र आहे. 3-4 वर्षातनं कधीतरी चांगले होतात पण 2-3 वर्ष ते इतके खाली येतात की त्यातनं खूप अडचणी आपल्याला त्या ठिकाणी त्याचा सामना करावा लागतो. आणि म्हणून केंद्र सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले. एकतर सगळ्यात महत्त्वाचा निर्णय ज्याचा उल्लेख केला, मी स्वतः केंद्र सरकारकडे गेलो होतो आणि केंद्र सरकारला आम्ही सगळ्यांनी विनंती केली की आजपर्यंत मिनिमम सेलिंग प्राईस ही जी कायद्यातली तरतूद आहे या तरतुदीचा अवलंब कधीच झालेला नाही. आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की जर मिनिमम सेलिंग प्राईसचा अवलंब तुम्ही केला तर साखर धंद्यातले जे इंटरमिजिएटरी आहेत जे प्राईस व्होलेटॅलिटी आणतात, जे भावामध्ये
बदमाशी करतात आणि ज्यांच्यामुळे कारखानाही अडचणीत येतो आणि शेतकरी अडचणीत येतो. आणि म्हणून अशा प्रकारची ही जी काही अवस्था आहे ही जर टाळायची असेल तर कायद्यामधली मिनिमम सेलिंग प्राईसची जी काही तरतूद आहे ती तरतूद तुम्ही अवलंबित करा आणि त्यातनं आपण मिनिमम सेलिंग प्राईस, मिनिमम विक्रीची किंमत ही ठरवा. आणि देशाच्या इतिहासात पहिल्यांदा केंद्र सरकारने 29 रुपयाची त्या ठिकाणी प्राईस ठरली आणि त्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं साखरेचे भाव जे काही स्थिर आहेत किंवा एका लिमिटपर्यंत आपल्याला दिसून राहिले आहेत ते जर नसते तर 22-23 रुपयाच्या वर हे साखरेचे भाव गेले नसते आणि अक्षरशः सगळे कारखाने आमच्या अडचणीत आले असते. कुठल्याही शेतकऱ्याला आपल्याला FRP त्या ठिकाणी देता आली नसती. आता मी पुन्हा केंद्र सरकारला विनंती केली आहे आणि त्या ठिकाणी सांगितलं आहे की किमान 31 ते 32 रुपये ही आपण मिनिमम सेलिंग प्राईस करा, कारण ती केली की त्याच्यावर बाजार जाईल आणि त्यातनं थोडासा आमच्या शेतकऱ्यांना आणि कारखान्यांना विशेष मदत त्यातनं मिळेल. मला विश्वास आहे की त्याही संदर्भातला सकारात्मक निर्णय हा केंद्र सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे घेतला जाईल. यासोबत सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर आज आपण कोजेन सुरू केला आहे. कोजेन असेल किंवा साखरेचे उपपदार्थ असतील, आज इथेनॉलच्या संदर्भात केंद्र सरकारने अत्यंत डायनामिक पॉलिसी आणली आहे आणि या पॉलिसीमुळे खरं म्हणजे साखरेवरचा सगळा ताण हा इथेनॉल काढून घेऊ शकतो अशा प्रकारची अवस्था आहे. खरं तर अटलजींचं जेव्हा सरकार होतं त्या सरकारमध्येच इथेनॉलची पॉलिसी आपण आणली होती, पण नंतरच्या कालावधीमध्ये दुर्दैवाने ती पॉलिसी एक प्रकारे बंद करण्यात आली. मी असं म्हणणार नाही की कुठल्या तरी लिकर लॉबीच्या दबावाखाली ती बंद केली किंवा अजून काय असेल, अनेक चर्चा, पण मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. मला एवढंच सांगायचं आहे की एक चांगली भूमिका अटलजींच्या सरकारनं आणली होती आणि त्यावेळेस ती जी इथेनॉलची भूमिका आहे ती जर आपण कायम ठेवली असती तर आज साखरेवर अशा प्रकारचं संकट आलं नसतं. पण आता पुन्हा नव्यानं सरकारने इथेनॉलची पॉलिसी तर डायनामिक केलीच, पण ज्याचा उल्लेख दादांनी केला की बी हेवीपासनं थेट इथेनॉल तयार करणं, आता खऱ्या अर्थानं हाच सगळ्यात मोठा उपाय आहे. साखर डोमेस्टिक मार्केटला लागते तेवढीच तयार करणं आणि इथेनॉल तयार करणं. आणि इथेनॉल तयार केल्याचा फायदा काय आहे? फायदा एवढाच आहे की आज पेट्रोल डिझेलमध्ये आपण 8 लाख कोटी रुपये परकीय चलन त्या ठिकाणी घालवतो. इतकं मोठं इम्पोर्ट आपण पेट्रोल डिझेलचं करतो, पण तेच पेट्रोल डिझेल इथेनॉलच्या रूपानं आमच्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये जर तयार झालं तर शेतकऱ्याला देखील त्या ठिकाणी भाव मिळेल आणि त्यासोबत देशाचं परकीय चलन वाचेल. आणि हे जे अन्य देश जे पेट्रोल डिझेल तयार करतात, ऑइल तयार करतात आणि सातत्याने भाववाढ करतात, यांना देखील आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की तुमच्या भरोशावर आता आम्ही नाही आहोत, आमचा शेतकरी त्या ठिकाणी पेट्रोल डिझेल इथेनॉलच्या रूपानं तयार करतो आहे, त्यामुळे तुम्ही जर किंमत वाढवली तर तुमचं ऑइल घेण्याची आम्हाला आवश्यकता नाही आहे, आम्ही आमच्या शेतकऱ्याच्या शेतीतनं त्या ठिकाणी हे इथेनॉल तयार करू शकतो. त्यामुळे अतिशय चांगलं काम, राष्ट्रीय कार्य देखील त्या माध्यमातून होणार आहे, परकीय चलन देखील वाचणार आहे. आणि हे परकीय चलन जर वाचलं तर शेतकऱ्याच्या हिताकरता, गरिबाच्या हिताकरता आपल्याला अनेक योजना त्यातनं तयार करता येतील. आणि म्हणून मला असं वाटतं केंद्र सरकारने हा अत्यंत चांगला अशा प्रकारचा उपक्रम तयार केला आहे. अनेक लोक आता आम्हाला कारखान्याचे एक्सपान्शन करता त्या ठिकाणी विनंती करतायत. एकीकडे साखरेची अवस्था, दुसरीकडे एक्सपान्शन, आणि म्हणून मग आम्ही खूप त्याच्यावर विचार केला. एक्सपान्शन दिलं नाही तरी अन्याय आहे, दिलं तर त्या साखरेचं काय करायचा प्रश्न आहे. आणि म्हणून आम्ही आता साधारणपणे बापू त्या संदर्भात उचित घोषणा लवकरच करतील, पण आम्ही साधारणपणे आता या संदर्भातला विचार करतो आहे की एक्सपान्शनची परवानगी आम्ही देऊ, पण त्याच्यामध्ये आम्ही अट टाकू की एक्सपान्शन करणाऱ्यांनी बी हेवीपासनं इथेनॉल तयार करावं, जेणेकरून उसाला भाव मिळेल, शेतकऱ्याचा फायदा होईल आणि साखरेचा जो प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो तो प्रश्न देखील उभा राहणार नाही. आणि मला विश्वास आहे, खरं म्हणजे आता मदनदादांनी सांगितलं की या ठिकाणी बी हेवी इथेनॉलची त्यांची जी परमिशन आहे 2 कारखान्यांची आली आणि एकाची सुटून गेली. मी लगेच त्या संदर्भात निर्देश देईल आणि दादा 2 दिवसामध्ये तुमच्या हातामध्ये ती परवानगी येईल अशा प्रकारचं मी आपल्याला निश्चितपणे सांगतो. कारण एकीकडे तुम्ही इतकं चांगलं काम करत असताना तुम्ही बी हेवीपासनं त्या ठिकाणी इथेनॉलची निर्मिती करताय, म्हणजे आमच्या डोक्यावरचं बर्डन कमी करताय आणि शेतकऱ्याला फायदा देताय. अशा परिस्थितीमध्ये सरकारनं अत्यंत वेगानं कारवाई केली पाहिजे आणि म्हणून यात यापुढे कुठलीही दिरंगाई होणार नाही हा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू आणि अतिशय वेगानं अशा प्रकारच्या सगळ्या परवानग्या आपण देऊ. आणि मला विश्वास आहे एकदा इथेनॉलचं अर्थकारण तयार झालं, जसं आपण बघितलं की मागच्या काळामध्ये कोजेनचं एक अर्थकारण उभं केलं आणि कोजेनमुळे हा जो काही लॉस साखरेमध्ये होतो आहे
तो लॉस काही प्रमाणात भरून काढण्याचं काम हे कोजेनच्या माध्यमातून आपल्याला करता येतं आहे. तशाच प्रकारे लॉसच होऊ नये अशा प्रकारची परिस्थिती इथेनॉलच्या अर्थकारणातून आपल्याला तयार करता येईल. आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्र त्याच्यामध्ये अग्रणी असेल. आम्ही देखील त्या संदर्भात योग्य त्या योजना, योग्य ते फॅसिलिटेशन हे करण्याचा निर्णय या ठिकाणी केलेला आहे. खरं म्हणजे मला या निमित्ताने सांगायचं आहे, केंद्रातलं सरकार असेल, राज्यातलं सरकार असेल, सातत्याने आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न करतो आहे. मी मदनदादांच्या या वक्तव्याशी पूर्णपणे सहमत आहे की भारताला प्रगती करायची असेल तर भारतातल्या शेतकऱ्याची प्रगती झाल्याशिवाय भारताची प्रगती होऊ शकत नाही. आणि म्हणून सरकारचं धोरण देखील सातत्याने हेच आहे. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की गेल्या 3-3.5-4 वर्षामध्ये आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्याला थेट त्याच्या खात्यामध्ये केलेली मदत ही 50,000 कोटी रुपयाची आहे. ही मदत आपण जर तुलना करून बघितली तर यापूर्वी कधीही एवढी मदत झाली नाही. इतकी मदत शेतकऱ्याच्या थेट खात्यामध्ये आम्ही केलेली आहे. त्यासोबत मोठ्या प्रमाणामध्ये सिंचनाचे प्रकल्प असतील, अगदी सातारा जिल्ह्यातले किंवा पश्चिम महाराष्ट्रातले जे सगळे बंद पडलेले प्रकल्प होते, या प्रत्येक प्रकल्पाला त्या ठिकाणी चालना देऊन ते सुरू करून त्याचं काम आम्ही सुरू केलं, त्याला पूर्ण पैसा दिला आणि त्या प्रकल्पांना आज आम्ही लॉजिकल एंडला नेतोय, ते प्रकल्प पूर्ण करतोय आणि लाखो हेक्टर जमीन ही आम्ही त्या ठिकाणी ओलिताखाली आणतोय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये गुंतवणूक करण्याचं काम आपण सुरू केलं आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आज सातारा जिल्ह्यातला जो काही दुष्काळी भाग आहे या भागामध्ये देखील बागायती शेती, शाश्वत शेती कशी करता येईल हे आपल्याला आज पाहायला मिळत आहे. खटाव माणसारख्या भागामध्ये किंवा अगदी सोलापूर जिल्ह्याच्या सांगोल्यामध्ये आपण त्या ठिकाणी जाऊन जर बघितलं तर जलयुक्त शिवारमुळे मोठ्या प्रमाणात शाश्वत पाण्याची व्यवस्था आपण करू शकलो आणि त्यातनं आज बागायती त्या ठिकाणी आपल्याला बगीचे तयार झालेले दिसतात. वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे अगदी ॲपल बेर एक्सपोर्ट करण्याचं काम, जिथे माळरान होतं तिथनं ॲपल बेर एक्सपोर्ट करण्यापर्यंत किंवा डाळिंब एक्सपोर्ट करण्यापर्यंत आज आमचा शेतकरी चाललेला आहे. आणि म्हणून आम्ही सातत्याने हा प्रयत्न केला की आपल्याला शेतकऱ्याला त्या ठिकाणी जर सक्षम करायचं असेल तर केवळ मदत आणि पुनर्वसनच्या माध्यमातून होणार नाही, आपली शेतीतली गुंतवणूक वाढवली पाहिजे. आणि गेल्या वर्षीचा जर आपण विचार केला तर गेल्या वर्षी आपण शेतीत जी गुंतवणूक केलेली आहे, साधारणपणे महाराष्ट्रात आपण 30-33 हजार कोटी रुपये करायचो, ती आता 67,000 कोटी रुपये प्रतिवर्षापर्यंत ही गुंतवणूक आपण नेली आहे की ज्या माध्यमातून शेतीमध्ये शाश्वतता आपल्याला आणता आली पाहिजे. मी या ठिकाणी बापूंचं देखील अभिनंदन करेन. त्यांनी सांगितलं एक गोष्ट खरी आहे, आज आम्ही मोठ्या प्रमाणात आमच्या ज्या सोसायट्या आहेत ते सक्षम करण्याचा प्रयत्न करतो आहोत. याचं कारण असं आहे की जोपर्यंत बाजार हा शेतकऱ्याच्या हातामध्ये येणार नाही आणि जर या सोसायट्या ॲग्री बिझनेस सोसायट्या म्हणून आपण जर त्याला डेव्हलप करू शकलो तर हा जो मध्यस्थ आहे, या मध्यस्थाची भूमिका या सोसायट्यांना जर दिली तर शेतकऱ्यांनाही फायदा होईल आणि त्या ठिकाणी सोसायट्या देखील सक्षम होतील. आणि म्हणून राज्यामध्ये आम्ही एक नवीन प्रकल्प सुरू केला आहे. 10,000 गावांमध्ये आम्ही हा प्रकल्प राबवतो आहोत. वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून आमच्या ज्या सेवा सहकारी सोसायट्या आहेत यांना ॲग्री बिझनेस युनिटमध्ये कन्व्हर्ट करायचं आणि त्यांना त्या प्रकारची ट्रेनिंग द्यायचं, इक्विपमेंट द्यायचे, त्यांची त्या ठिकाणी सक्षमता तयार करायची आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण बाजार जो आहे तो शेतकऱ्यांच्या हातामध्ये देण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करतो आहे. आणि मला विश्वास आहे की हे जे सगळे प्रयत्न आपण करतो आहे या प्रयत्नातनं शेतीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात शाश्वतता आणता येईल. आज जर आपण बघितलं तर आत्ताच अर्थसंकल्प झाला आणि या अर्थसंकल्पामध्ये विशेषतः जो गरीब शेतकरी आहे या गरीब शेतकऱ्याकरता एक चांगली योजना केंद्र सरकारने तयार केली. दरवर्षी 75,000 कोटी रुपये हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलेला आहे आणि या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आधार त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि त्यासोबत आज आमचे जे शेतमजूर आहे किंवा असंघटित क्षेत्रातले जे मजूर आहे या मजुरांकरता देखील एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. आमचे हे सगळे मजूर जन्मभर काम करतात, पण ज्या दिवशी त्यांच्या हातामध्ये ताकद राहत नाही, त्यांच्याकडे शेती नसते, उदरनिर्वाहाचं साधन नसतं आणि त्यामुळे या शेतमजूर असतील किंवा असंघटित क्षेत्रातले इतर मजूर असतील यांची अवस्था अशी होते की त्यांना खाऊ घालायला देखील कोणी उरत नाही. अतिशय वाईट जीवन त्यांना जगावं लागतं आणि म्हणून त्यांना आधार देण्याकरता त्यांना प्रतिमाह 3,000 रुपये पेन्शन मिळेल अशा प्रकारची योजना ही देखील आता केंद्र सरकारने तयार केली आहे. आणि मला असं वाटतं की शेवटचा जो माणूस आहे
या माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणाऱ्या अनेक योजना, मग ती उज्ज्वलासारखी गॅसची योजना असेल, उजालासारखी इलेक्ट्रिक कनेक्शनची योजना असेल, घरकुलाची योजना असेल, या प्रत्येक योजनेतनं जो आमचा शेतकरी आहे, जो आमचा सामान्य माणूस आहे, जो ग्रामीण भागामध्ये राहणारा माणूस आहे, याच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून चाललं आहे. आणि मला अत्यंत आनंद आहे की आपल्यासारखी मंडळी दादा या सगळ्या प्रयत्नांमध्ये खूप आपलं देखील या सगळ्या कामातनं सहकार्य आम्हाला मिळतं. कारण शेवटी अशा प्रकारची एक संस्था जेव्हा उभी राहते त्यावेळी त्यातनं संपूर्ण ग्रामीण अर्थकारण या ठिकाणी उभं राहतं. खरं म्हणजे या ठिकाणी येण्याचा निर्णय मी घेतला आणि तो जाहीर केला त्यावेळी अनेकांनी भुवया उंच केल्या की नेमका कार्यक्रम कशा करताय. पण मी प्रामाणिकपणे सांगतो की आम्ही कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी येत असताना बाबा दादांना भाजपमध्ये घ्यायचं आहे अशा मानसिकतेतनं या ठिकाणी आलो नाही. चांगले काम करणारी व्यक्ती आहे त्याच्याकडे आपण गेलं पाहिजे, त्याला प्रोत्साहित केलं पाहिजे, याकरता आम्ही आलो. आता हे खरं आहे की बापूंनी तुमची सगळ्यांची परवानगी घेतली, मला विश्वास आहे. मी काही हे राजकीय मंच नाही, याच्यावर राजकारण बोलणार नाही. पण मला एका गोष्टीचा विश्वास आहे की मदनदादा हे नेहमी जनतेच्या विचारानं चाललेले आहेत. जनतेला काय पाहिजे हे ते नेहमी करतायत. त्यामुळे आता जनतेचं काय मत आहे हे दादा तुम्ही बघितलं आहे. त्यामुळे मी काही म्हणणार नाही. जनता जे म्हणते आहे त्याचा उचित निर्णय तुम्ही कराल हा मला विश्वास आहे. आणि शेवटी तुम्ही इतकं आमचं स्वागत केलं, सत्कार केला, इतकं चांगलं मानपत्र दिलं. पण एक गोष्टीत थोडी कंजूशी झाली. ती अशी झाली की तुम्ही असं म्हणालात की तुमच्या उर्वरित कारकिर्दीला मी शुभेच्छा देतो. दादा उर्वरित नको, पुढच्याही कारकिर्दीला हवी आहे. आणि त्या पुढच्या कारकिर्दीला शुभेच्छा देत असताना तुमच्या असं आपण सोबत काम केलं आहे दादा. मी तुम्हाला काम करताना बघितलेलं आहे. आपण विधानसभेमध्ये किती तडफेनं त्या ठिकाणी वागत होता ते मनातनं पाहिलं आहे. तुम्ही केवळ राजकारणी नाही आहात, तुमच्या मनामध्ये सामान्य माणसाबद्दल तळमळ आहे. त्याच्यामुळे असे तळमळीचे लोक अनेक वेळा विधानसभेमध्ये आम्हाला तुमच्यासारखी माणसं दिसत नाहीत, तर दुःख होतं की अशी तळमळीची माणसंही तिथे असली पाहिजेत जी जनतेची आहेत, जी जनतेचा विचार त्या ठिकाणी मांडतात. आणि म्हणून मला विश्वास आहे की तुम्ही मला पुढची शुभेच्छा द्याल, मी तुम्हाला पुढची शुभेच्छा देईल आणि आपल्या शुभेच्छा एकत्रितपणे विधानसभेमध्ये जातील हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. आणि पुन्हा किसनवीर परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आम्ही पूर्णपणे या परिवाराच्या पाठीशी उभं राहू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्नेह संवादाच्या